उजव्या हातानं केलेली मदत डाव्या हाताला माहीत नाही पडायला पाहिजे. आता फेसबुकवर हे जे इन्स्टावर बघतो आपण, रील टाकतात, मी देतोय त्यांना आणि त्यांनाच मिलियन मध्ये व्ह्यूज येतात. त्यांना व्ह्यूजच येणार, पुढचं काहीच येणार नाही. बाय डिफॉल्ट तुम्ही मदत करताय तर पुण्याही येणार, पण अपेक्षा ठेवू नका. आज केलेली मदत आत्ता क्षणाच्या नंतर तोंडावर कधी येऊ नये. मी असं केलं होतं त्यासाठी, या डन इज गॉन. आणि कधीही त्याच्याबद्दल अभिमान म्हणजे अशी इगो ठेवू नका की मी दिलं असं म्हणून. काय 10% जे तुम्ही कमवतायत ते तुमचं नाही. सॅलरीड वाल्यांना प्रॉब्ली त्यांची कटिंग वटिंग झाल्यानंतर, आणि जे बिझनेस करतायत ना ते एक थंब रूल टाका की बाबा मला एवढं इन्कम झालेलं आहे, त्याचं प्रॉब्ली काढा, तुमचे वेंडर सगळे काढा, तुमचे हे काढा, आणि त्याच्यानंतरचे जे आहेत 10% तुमचे नाही आहेत. 10% माझे नाहीत तर कुठे जायला पाहिजे? दान. तर दान म्हणजे आता मग कुठे जायला पाहिजे? बरोबर. आम्ही काय करतो, देवळात जाऊन मंदिरात अन्नदान वगैरे तिथे स्पॉन्सर करतो, आणि तिथे गेल्यावर कळतं की बाबा तुमची पाळी कधी येणार आहे, आणखीन एक पुढच्या महिन्यात, आता फुल आहे. कुठे जाऊन अन्नदान करताय तुम्ही? जिथे ऑलरेडी आहे, जिथे लाईन लागलेत, जिथे ऑलरेडी देण्यासाठी पर्याप्त आहे, तिथे जाऊन तुम्ही अन्नदान करणार आहे का? जिथे गरज आहे तिथपर्यंत तुमचं दान पोचायला पाहिजे, आणि ती पण यू आयडेंटिफाय जेन्युइन नीड आहे का, नाहीतर त्याची पुण्याई येणार नाही. कधीही विचार करू नका की बाबा मी हे काम करतोय, हे दान करतोय, ह्याची पुण्याई मला येऊ दे. म्हणजे स्वार्थ नसायला पाहिजे. किंवा कुठल्याही फॅमिलीला मदत करा, कुठेही करा, पण जिथे ऍक्च्युअली नीड आहे. ऑर्गनायझेशन्स असतात जिथे ऍक्च्युअली खूप गरज आहे.